नमस्कार. योगभास्कर ॲस्ट्रो या ज्योतिषविषयक चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे. आपणा सर्वांना प्रिय आणि आनंदाचे परमनिधान असणाऱ्या श्रीरामांच्या मूर्तीचे अयोध्येमध्ये प्राणप्रतिष्ठाचे आयोजन केलेले आहे. त्या अनुषंगाने काही निवेदन करण्याच्या हेतूने मी येथे उपस्थित आहे. हे आपण सर्वांनाच माहीत आहे की दिनांक 22 जानेवारी 2024 रोजी अयोध्या येथे श्रीरामांच्या मूर्तीचे प्रतिष्ठापना सोहळा हा अत्यंत भव्य दिव्य प्रमाणात साजरा होत आहे. त्यासाठीची जय्यत तयारी देखील ही तयारी पूर्ण झालेली आहे. तसेच सर्व जगाचे याकडे लक्ष लागून राहिलेले आहे. त्यासाठीच्या निमंत्रणाच्या अक्षता देखील या घरोघरी पोचलेल्या आहेत. आणि अशा श्रीरामांच्या प्राणप्रतिष्ठेच्या अभूतपूर्व सोहळ्याचे आपण सर्वच जण साक्षीदार असणार आहोत. ही अत्यंत भाग्याची आणि अभिमानाची अशी गोष्ट आहे. श्रीराम हे प्रत्येकाच्या मनामध्ये वसलेले आहेत. असे असून देखील महाराष्ट्राचे आणि प्रभू श्रीरामचंद्रांचे एक अतूट असे नाते आहे. अयोध्येमध्ये जन्म घेतलेल्या प्रभू श्रीरामचंद्रांनी आपल्या वनवासाची 14 वर्षे व्यतीत करण्यासाठी महाराष्ट्रामध्ये नाशिक येथे गोदा तटाची निवड केली. त्यामुळे हा परिसर प्रभू श्रीरामचंद्रांच्या पावन पदस्पर्शाने पवित्र झालेला आहे. आणि प्रत्येक मराठी मनामध्ये श्री रामाविषयी अत्यंत आपुलकीची अशी भावना आहे. त्यासाठी आपणही काही खारीचा वाटा उचलावा या दृष्टीने मी काही निवेदन करणार आहे. 22 जानेवारी हा दिवस सर्वांनी दिवाळीप्रमाणे साजरा करावा असे आवाहन देखील करण्यात आलेले आहे. यासाठी आपण आपल्या घरामध्ये या दिवशी दिवाळीप्रमाणे सुशोभित करावे. तसेच देवघर फुलांनी सजवावे. या दिवशी दाराला आंब्याच्या पानांचे किंवा इतर फुलांचे तोरण बांधावे. दारामध्ये सडा रांगोळी करावी. तसेच घरावर ध्वजारोहण देखील करावे. या दिवशी सर्वांनी नवीन कपडे परिधान करावे. शक्य नसल्यास धुतलेले स्वच्छ कपडे परिधान करावे. या दिवशी सर्वांनी आपल्या घरामध्ये मिष्टान्नाचा बेत करावा. तसेच या दिवशी सर्वांनी आपल्या देवघरामध्ये तिळाच्या तेलाचा अथवा तुपाचा अखंड नंदादीप तेवत ठेवावा. हा नंदादीप जमिनीवर मात्र असू नये याची काळजी घ्यावी, कारण त्यामुळे दोष लागतो. त्यासाठी नंदादीप ठेवण्यासाठी एखादा छोटा पाट किंवा एखादे छोटे तबक घ्यावे. त्यामध्ये घरात तयार केलेल्या अक्षता ठेवाव्यात आणि त्यावर या नंदादीपाची स्थापना करावी. तसेच दुपारी 12 वाजता देवाची आरती करून मिष्टान्नाचा नैवेद्य दाखवून नंतर हे मिष्टान्न प्रसाद रूपाने ग्रहण करावे. या दिवशी सर्व मंदिरांमध्ये दुपारी 12 ते 2 या कालावधीमध्ये पूजन आणि आरतीचे आयोजन केलेले आहे. आपल्याला मिळालेल्या अक्षता या दिवशी 12 ते 2 या वेळेमध्ये नजीकच्या मंदिरामध्ये जाऊन पूजन करून तिथे त्या अर्पण करावयाच्या आहेत. तसेच या दिवशी सर्वांनी श्रीरामाच्या नामाचे अखंड नामस्मरण करावयाचे आहे. तसेच श्रीरामरक्षा स्तोत्र पठण, श्रीरामाचे भजन आणि कीर्तन यांचे देखील आयोजन करता येणे ज्यांना शक्य आहे अशांनी ते करावे. तसेच सायंकाळी सर्वांनी दिवाळीप्रमाणे घरामध्ये दीप प्रज्वलन करावे. तसेच विद्युत रोषणाई देखील करावी आणि अतिशय हर्षोल्लासामध्ये हा दिवस साजरा करावा. त्यायोगे आपणही या कार्यक्रमात सहभागी असल्याचे पुण्य आपणास मिळणार आहे. सर्वांना श्रीराममूर्तीच्या प्रतिष्ठापना सोहळ्याच्या मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा देऊन मी आपला निरोप घेते. जय श्रीराम.